नमस्कार मंडळी, आज मी जात आहे प्रकाशाला. तुम्हाला माहीतच आहे की माझ्या सासूबाईंचे चारधाम पूर्ण झालेले आहे आणि अशी मानता आहे की जर तुमचे चारधाम पूर्ण झालं असेल तर तुम्हाला एकदा तरी प्रकाशाला जावं लागतं दर्शनासाठी. आणि प्रकाशा हे गाव नंदुरबार जिल्ह्यात आहे. अशी मानता आहे की तिथे एक अमृताचा थेंब पडला होता आणि म्हणूनच तिथे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. तुम्ही बाजूला बघू शकता, ही आहे तापी नदी. आधी ह्या तापी नदीत अंघोळ करावं लागते आणि तिथलं जल घेऊन, तिथलं पाणी घेऊन पिंडीला अभिषेक करायला जावं लागते. आधी मी अंघोळ केली आणि त्यानंतर मग तिथे मी दर्शनाला गेली. मंदिर खूप सुंदर आहे, परिसर पण खूप छान आहे आणि भाविकांची गर्दी पण खूप छान असते तिथे, म्हणजे खूप जास्त गर्दी असते. जर तुमचे चारधाम झाले असेल तर तुम्ही नक्की प्रकाशाला जा आणि तिथे दर्शन घ्या. जर तुम्ही तिथलं दर्शन केलं नाही तर असं म्हणतात की तुमचे चारधाम पूर्ण होत नाही. म्हणून एकदा तरी तुम्ही प्रकाशाला जा आणि या दक्षिण काशीला, म्हणजे याला भारताची दक्षिण काशी म्हणतात, या दक्षिण काशीला तुम्ही नक्की भेट द्या. दंतेश्वर महाराजांचं तिथे मंदिर आहे. दंतेश्वर महादेवाचं मंदिर तिथे आहे आणि खूप छान असं ते मंदिर आहे, पाहण्यासारखं आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा झाला होता. तो पण